भगवते वासुदेवाय. श्लोक 20 ते 22. परस्तस्मात्तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः यस सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. पुरुषस्य परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यस्यान्तस्थानि भूतानि येत सर्वमिदं ततं. शब्दार्थ. त्या व्यक्ताहून फार पलीकडचा दुसरा अर्थात विलक्षण जो सनातन अव्यक्त भाव आहे तो परमदिव्य पुरुष सर्व भूते नाहीशी झाली तरी नाहीसा होत नाही. त्याला अव्यक्त अक्षर असे म्हणतात. त्यालाच श्रेष्ठ गती म्हणतात. ज्या सनातन अव्यक्त भावाला प्राप्त झाल्यावर मनुष्य परत येत नाही ते माझे सर्वश्रेष्ठ स्थान होय. पार्था, ज्या परमात्म्याच्या ठिकाणी सर्व भूते आहेत आणि ज्या सच्चिदानंद घन परमात्म्याने हे सर्व जग व्यापले आहे तो सनातन अव्यक्त परमपुरुष अनन्य भक्तीनेच प्राप्त होणारा आहे. भावार्थ. ब्रह्माने सगळी सृष्टी निर्माण केली. त्याच्या पलीकडे आहे त्या सृष्टीचे पालन करणारा विष्णू. विष्णू भावाला जे मिळतात त्यांच्यात परत संसाराचे विचार येत नाहीत. ते विरक्तपणे कार्य करतात. चैतन्य दिसत नाही म्हणून त्याला अव्यक्त म्हटलं आहे. सगुण पूजा हे रूपक आहे. जसे आपण आपल्या आप्तांचे छायाचित्र काढतो. छायाचित्र किंवा फोटो म्हणजे ती व्यक्ती नसते, पण तरीही आपण ते कुठेही कसेही टाकत नाही. त्याप्रती आपल्या भावना असतात. त्याचप्रमाणे मूर्ती म्हणजे देव नाही, पण मूर्तीप्रती आपल्या भावना असतात. अव्यक्ताला व्यक्त करायचा तो एक सोपा मार्ग आहे. अर्थात मूर्तीत चैतन्य असते कारण तो चराचरात भरून राहिला आहे. आपल्या घरी पाहुणे येतात. आपण त्यांचे आदराने आपुलकीने स्वागत करतो. त्यांना खाऊ पिऊ घालतो. ती भेट अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या घरी ते खाण्यासाठी आलेले नसतात, सहवासासाठी आलेले असतात. त्याप्रमाणे आपण सण साजरे करतो ते देवाच्या विचारात सकारात्मकतेच्या कृतीत राहावं म्हणून. आपण आपले वाढदिवस साजरे करतो ते एक आठवण म्हणून, सोहळा म्हणून, कृतज्ञता म्हणून. आपण सगळे एरवी भेटतोच, पण कारणांनी भेटीत फरक पडतो. तसेच उत्सव असतात. देव एरवीही असतोच, पण त्याच्या प्रती असलेल्या भावना व्यक्त करायची एक संधी असते. त्याने आपल्याला स्वतःला छान वाटते. कधीही आपण चांगले वागलो तर त्याचे समाधान आपल्याला मिळते. देवाची पूजा, अर्चा, प्रवचन सगळं सुंदर असतं कारण त्याच्या ठिकाणी असलेला आपला भाव छान असतो, पवित्र असतो. आपण सगळं व्यवस्थित करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. हा भाव आपल्या अंगी इतका बांधला पाहिजे की तो आपला स्थायी भाव व्हायला हवा. हेच सगळ्या उपासनेचे फलित. कोणत्याही अध्यात्मातील अधिकारी व्यक्तीला भेटलो, देवळात गेलो तर आपल्याला आपल्याही नकळत खूप छान वाटते. त्या लहरी आपण अनुभवू शकतो. एखाद्या व्यक्तीला भेटलो, एखाद्या ठिकाणी गेलो तर आपण अस्वस्थ होतो. हे आपल्यातील भावतरंगामुळे होते. या दृष्टीने विचार करायला हवा. ज्या ठिकाणी जाऊन छान वाटतं, जे केल्यावर छान वाटतं, कोणाला भेटून छान वाटतं, त्यावरून आपण कसे आहोत ते ठरतं. आपल्यात काय बदल हवेत, काय करायला हवं याची दिशा मिळते. आपल्यातील अव्यक्त भाव व्यक्त करायला आपणच मेहनत घ्यायला हवी. ज्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश सगळीकडे पसरलेला असतो तसे हे जग चैतन्यमय आहे. प्रकाश सूर्याकडून मिळतो, पण त्यासाठी सूर्य काही करत नाही, फक्त तो असतो. देव सगळीकडे आहे, तो फक्त असतो. दिसत नाही, काही करत नाही, पण सगळं सुरू आहे हे तो असल्याची खूण आहे. सूर्य मावळला की अंधार पडतो, तसेच चैतन्य निघून गेले की देह काही करू शकत नाही. सूर्य उगवला तर प्रकाश असतो. आपण दारं खिडक्या बंद करून बसलो तर आपल्या घरात अंधार राहतो. त्याप्रमाणे देव आहे, पण आपल्या अंगात असलेल्या विकारांमुळे
आपण त्याला पाहू शकत नाही. चैतन्याचा अनुभव घ्यायचा असेल तर अहंकार सोडायला लागतो, चिंता सोडायला हवी आणि समाधानाने राहायला हवे. विकारांचे पडदे दूर केल्याशिवाय ज्ञानाचा प्रकाश आपण पाहू शकत नाही. म्हणून आपल्याला ब्रह्म अव्यक्त भासते. केवळ त्याचा अहर्निश ध्यास घेतला तरच त्याला आपण पाहू शकतो. विश्वास अढळ ठेवून कठोर परिश्रम घेतले तरच त्याची भेट होते. एकदा का पूर्ण ज्ञान झाले की संसारातील अडचणींचा त्रास होत नाही. आपले मीपण ज्ञानाग्नीने जळून गेले की आपण कसलेही दुःख मानत नाही. वारा असेल तर उन्हातही गारवा वाटतो, तसेच एकदा आपल्याला दिव्यत्वाची प्रचिती आली की संसारातील तापाने आपले अंतरंग क्रोधित होत नाही. श्लोक 23 आणि 24. यत्र काले त्वनावृत्ती मावृत्ती चैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ. अग्निर्ज्योतिरः शुक्लः षण्मासा उत्तरायणं तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्म विदो जनाः. शब्दार्थ. हे भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, ज्या काळी शरीराचा त्याग करून गेलेले योगी परत जन्माला न येणाऱ्या गतीला प्राप्त होतात आणि ज्या काळी गेलेले परत जन्माला येणाऱ्या गतीला प्राप्त होतात, तो काळ अर्थात 2 मार्ग मी सांगेन. ज्या मार्गात ज्योतिर्मय अग्नीची अभिमानी देवता आहे, दिवसाची अभिमानी देवता आहे आणि उत्तरायणाच्या 6 महिन्यांची अभिमान देवता आहे, त्या मार्गात मृत्यू आल्यावर गेलेले ब्रह्मज्ञानी योगी वरील देवतांकडून क्रमाने नेले जाऊन ब्रह्माला प्राप्त होतात. भावार्थ. मरण अकाली येऊ नये. आयुष्य पूर्णपणे उपभोगून मग कृतार्थपणे मरण यावे. विकल अवस्थेत यातनामय मृत्यू येऊ नये. मरणाला कंटाळेल असे शरीराला क्लेश होऊ नयेत. चित्त सावध असावे, मन प्रसन्न असावे, बुद्धी तेज असावी, भाव समाधानी असताना मरण यावे. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा उत्तरायण सुरू होते. असा समज आहे की दिवसा म्हणजे सूर्य आकाशात असताना उत्तरायण असेल, तेव्हा शुक्ल पक्षात मरण आले तर तो जीव मुक्त होतो, त्याच्या आत्म्याला उत्तम गती मिळते. यासाठी भीष्म पितामहांचा दाखला दिला जातो. अनेक शूरवीर रथी महारथी या युद्धात धारातीर्थी पडले. इतक्या जीवांना युद्ध करूनही चांगली गती मिळणार नसेल तर मग युद्धाचे प्रयोजन काय? स्वतः श्रीकृष्ण सांगतात की स्वतःच्या धर्माचे पालन करणारा उत्तम गतीस प्राप्त आहे. मग हे कसे? इथे जे उत्तरायण अभिप्रेत आहे ते वैयक्तिक उत्तरायण, भौगोलिक नाही. सूर्य म्हणजे ज्ञान. जेव्हा मनुष्य अध्यात्मात चांगली प्रगती करतो, ज्ञानाने परिपक्व होतो, तेव्हा मृत्यू यावा. दिवसा मृत्यू यावा म्हणजे माणूस धडधाकट असेल, स्वावलंबी असेल, हिंडत फिरत असेल, तोपर्यंतच मरण यावे. शुक्ल पक्ष म्हणजे त्याच्या मनाची स्थिती उत्तम हवी. आनंदी समाधानी असताना मृत्यू यावा. म्हणून मरण कृतार्थ अवस्थेत यावे. संसार मार्गी लागला आहे. आपण कोणावरही अवलंबून नाही, आपल्यावर कोणी अवलंबून नाही. आपल्याला ऐकू येत आहे, दिसत आहे, स्मरण उत्तम आहे, आपण बोलू शकत आहोत, तोपर्यंतच मरण यावे. संतांचे जीवन सामान्य माणसाप्रमाणे असते, पण मरण मात्र दिव्य असते. याच साठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. भीष्मांनी उत्तरायणात देहत्याग का केला हा वेगळा विषय आहे. पण उत्तरायणात देहत्याग केला तर पुण्य मिळेल म्हणून नाही. त्यांनी युद्धाचा निर्णय डोळ्यांनी बघितला आणि युधिष्ठिराला सिंहासनावर बसलेले बघितले. राज्य गादीच्या प्रती असलेली पराकोटीची निष्ठा यात दिसून येते.
कर्तव्य भावना किती प्रबळ असू शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे. खरा क्षत्रिय किती वेदना, शारीरिक पीडा सहन करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले. पांडवांवर नकळत केलेल्या अन्यायाचे एक प्रकारे ते प्रायश्चित्त होते. भीष्मांचे जीवन जितके उदात्त तितका मृत्यूही जगावेगळा ठरला. त्यांनी घेतलेल्या आणि न घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचे परिमार्जन करणे त्यांना क्रमप्राप्त होते. सगळे हिशोब चुकते करून त्यांनी देहत्याग केला. भीष्मांनी उत्तरायणात देहत्याग केला. त्यांचे उत्तरायण भौगोलिक होते, त्याहीपेक्षा आध्यात्मिक जास्त होते. त्यांना इच्छा मरणाचे वरदान असल्यामुळे ते शक्य झाले. मृत्यूसमयी त्यांच्या सर्व संवेदना शाबूत होत्या. असे उत्तरायण जमणे ही आयुष्यभराची मेहनत असते. आयुष्यभर सत्सद विवेकबुद्धी शाबूत ठेवून वागावे लागते. ऐहिक सुखापेक्षा ज्ञान मिळवावे, योगाचा अभ्यास करावा, कर्तव्य व्यवस्थित पार पडावे, मोह त्यागावा. भीष्मांना पीडा पितृमोहामुळे सहन करावी लागली. त्यांनी राज्याला महत्त्व देण्याऐवजी आधी पित्याला दिले आणि नंतर प्रतिज्ञेला. त्यामुळे या महान पुरुषाला शरपंजरी पडावे लागले. कर्मफळ टळत नाही हेच सत्य. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.